झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. अमरावती नदीपात्रातून होतोय वाळूचा अवैध उपसा. तक्रार करूनही प्रशासन सुस्त, वाळू माफिया मस्त. झोतवाडे ग्रामस्थांनी उगारले आंदोलनाचे शस्त्र. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात वाळू माफियांची हिंमत दिवसेंदिवस वाढते आहे. अमरावती नदीपात्रातून सर्रासपणे मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. तालुक्यातील झोतवाडे, दाऊळ, तावखेडा या ठिकाणी होणाऱ्या वाळू उपसा संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासन याकडे सर्रास डोळेझाक करीत आहे. अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होतानाच शासनाचाही महसूल बुडतोय. याशिवाय वाळू रहदारी करणाऱ्या वाहनांमुळे या गावांतील रस्त्यांची अवस्था दयनीय झालीय. परिणामी गावकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. त्यामुळे संतप्त झालेल्या झोतवाडे ग्रामस्थांनी दोंडाईच्या शहरातील अप्पर तहसीलदारांच्या कार्यालयाबाहेर बुधवारी रात्रभर आंदोलन केले. अखेर पहाटे 4 वाजता तहसीलदारांनी आंदोलकांची भेट घेतली. तहसीलदारांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात येऊन वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या वाळू माफियांना नेमके कोणाचे अभय मिळते असा सवालही गावकऱ्यांनी उपस्थित केलाय. या संदर्भात तहसीलदारांनी संबंधित वाळू उपसा करणाऱ्यांना नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.